पुढे 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 जाऊ दे. माऊली, आज आषाढी एकादशी निमित्त तुमच्या दिंडीचं लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या आषाढी एकादशी निमित्त काय सांगाल तुम्ही? आज आषाढी एकादशी प्रथमला रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी पर्वणी सोहळा, पांडुरंगाची आज वारी, पांडुरंगा परमेश्वराची आज पंढरपूरमध्ये पोचलेले आहे. पण त्या अनुषंगाने ते पंढरीला वारकरी पोचत नाहीत, त्यासाठी आम्ही हा सोहळा आयोजित केलेला आहे. गणपती मंदिर, नालोसवार गणपती मंदिर ते हे विठ्ठल मंदिर, आचोलीचं विठ्ठल मंदिर, ही दिंडी दरवर्षीप्रमाणे सालावरपणे श्रद्धा सबुरी भजन मंडळ आमचं आयोजित करतं. आणि हा 26वा आमचं वर्धापनच्या वेळेला पण आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. आमचा 26वं वर्ष आज अखंड अशी अविरव वारी चालू आहे. ज्यांना पंढरपूरला जायला मिळत नाही ते आम्ही इथे स्थापन करून सर्व भाविकांना त्या सहभागी करून त्या विठ्ठलच्या चरणी त्यांना नतमस्तक होण्यासाठी आम्ही सांगत असतो. आणि खरंच दरवर्षीप्रमाणे आजही उत्साहात सगळे लोक आपल्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांचे आभार पांडुरंगाच्या चरणी एवढंच मानणं मागेन. त्या महाराष्ट्राला सुपर समृद्ध आणि विदाऊट राजकारणी करू दे. म्हणजे आज शेतकरी आमचा बळीराजा सुखावू दे. तसेच सर्व क्षेत्रातली मंडळी आहे, जी कामगार मंडळी असू देत, कुठल्याही क्षेत्रातली, त्यांचं सुख समाधान हेच आम्ही या वारीतून जातो. वारी जन्म मरणाचे वारी. वारीचं मिनिंग असंच आहे, आयुष्याला जन्माला आल्यापासून मरणापर्यंत जो प्रवास आहे त्याचं नाव असतं वारी. ही प्रखंड वारी आम्ही करत असतो आणि यातून हा बोध आम्ही देत असतो. असं आम्ही श्रद्धा सबुरी भजन मंडळ आहे, यातून या माध्यमातून सांगू इच्छितो. माऊली, जे जंतर मंतरमध्ये चाललेलं आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्याविषयी काय तुम्ही भाष्य कराल का? भाष्य तसा करण्यासारखं भरपूर काय आहे, पण माणूस हे म्हणून एक सांगतो, माणसानं माणसासारखं वागावं म्हणजेच वारी आहे. मी मगाशीच बोललो, जन्म मरणाची वारी आहे. आपल्या हृदयात जो पांडुरंग आहे, आत्मा सगळ्यांचा श्रीहरी तोहा उभा पंढरपुरी, त्या अनुषंगाने आत्मा सर्वांचा पांडुरंग आहे. आपल्या अंतरातला पांडुरंग दुसऱ्या आत्मत बघावा, त्या हिशोबानं सर्व क्षेत्रातील लोकांनी त्याच्याशी, लहान मुलं असू दे, गोरगरीब असू दे, कुठला राजकीय नेता असू दे, चांगल्या पद्धतीने वागावं ही त्या पांडुरंगाची प्रार्थना करतो. आणि सर्व या राजकारणापासून खालच्या स्तरापर्यंत सर्वांना सुखबुद्धी देव पांडुरंगाची प्रार्थना करतो. माऊली, खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ज्यांना पंढरपुराला जाता येत नाही, तुम्ही काही क्षण का होईना, पण तुम्ही इथे पंढरपूर उभं केलं आणि तिकडचं जे चैतन्यमय वातावरण आहे ते तुम्ही या वारीमध्ये निर्माण केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.